आपल्याला सांगत आहे, राष्ट्रभक्ती शिकवत आहे। ज्या परिवाराचे दोन प्रधानमंत्री शहीद झालेले आहेत त्यांना राष्ट्रभक्ती शिकवण्याचे काम हे नालायक सरकार आज करत आहे। किती शोकांतिक आहे, ज्यांनी संविधानाला नेहमी अपमानित केला, ज्यांनी संविधान मानलं नाही। आमचे केदार साहेब नेहमी सांगतात की त्यावेळेचे भाषण, ज्यावेळेस संविधान डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी संसदेमध्ये ठेवलं त्यावेळेचे यांचे भाषण काढून बघा। व्हॉट्सअप युनिव्हर्सिटीवर नको, त्यावेळेचे खरे भाषण आजही गुगलवर भेटतील आणि लोकसभेच्या संसदच्या लायब्ररीमध्ये भेटतील। आणि त्यावेळेस कोणी काय बोललेलं आहे, महिलांना वोटाचा अधिकार द्या नको, फक्त महिला चूल आणि मुलाकरता आहे, हे गोलवरकरच्या पंच ऑफ थॉट्स मध्ये आहे। अशी ही सरकार, ज्या मानसिकतेची सरकार आज देशामध्ये राज करत आहे, ते सरकार आम्हाला सांगते की संविधान वाचवण्याचे काम ते करत आहे। आपण सर्वांनी जे ताकद दिली, आपण सर्वांनी जे मतदान केलं लोकसभेमध्ये, तर आपण बघितलं असेल मस्तकाला संविधान पहिले लावण्यात आलेलं आहे पंतप्रधानांनी। ही ताकद आपल्या सर्वांची आहे आणि आपण सर्व संविधान रक्षक म्हणून या कामगिरीमधून आमची विजय केला। अमरावतीत विजय झाला, चंद्रपूरमध्ये विजय झाला, आपल्याला भंडारा गोंदियामध्ये विजय केला, पूर्व विदर्भातून आपले 4 खासदार आपण पाठवले आणि महाराष्ट्राचा आवाज संसदेमध्ये बुलंद केला। ज्याप्रमाणे आज देशातील